नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाडे घेण्याच्या कारणावरून एका खासगी कार चालकाला ओला उबेरच्या चालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली। यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। आता सुरू झालेल्या विमानतळावर अनेक खासगी आणि ओला उबेरच्या सह इतर चालक प्रवासी भाडे घेऊन जातात आणि येतात। मात्र ओला उबेरच्या चालकांनी याबाबत आक्षेप घेत एका खासगी कार चालकाला मारहाण करत त्याला विरोध केल्याची घटना समोर आली। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। मात्र पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरूही झालं नसताना प्रवासी भाड्यावरून आतापासूनच अशी मारहाण करण्याची घटना घडत असेल तर विमानतळ प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना याबाबत गंभीर दखल घेणं गरजेचं आहे असं बोललं जातंय। चोपडा शहरातील नगर परिषदेच्या उद्यानासमोरील पाटाच्या चारीजवळ मध्यरात्री 30 ते 32 वयोगटातील युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे आणि ही हत्या झाल्याचं सकाळी उघडकीस आले। घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले। संबंधित युवकाचा चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने ओळख पटवणं कठीण होतं। मात्र हातावरील टॅटूवरून त्याची ओळख पटली आहे। सदर युवक हा तारामती नगर येथील प्रदीप माळी असल्याची माहिती समोर येताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी जमली। या संदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की पाटाच्या चारीजवळ सुमारे 25 ते 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता। चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती। मात्र हातावरील टॅटूमुळे ओळख निश्चित करण्यात आले। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप तसंच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट दिली। चोपडा शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे। आज सकाळी चोपडा शहरात आपल्या पाटाच्या बाजूला रस्त्यावर रोडपासून आपल्या बाजूला एक तरुण 25 ते 30 वर्ष वयाचा युवक होता। त्याचं आम्हाला प्रेत मिळालेला आहे। चेहरा पूर्ण हे झालेला आहे, रक्तबंबाळ झाला आहे, छिन्नविछिन्न। सुरुवातीला त्याचं नाव माहीत नव्हतं, परंतु मग नंतर आम्ही त्याच्या शरीरावरती काय टॅटू मारत होतो त्याच्यावरून त्याची ओळख पटलेली आहे। प्रदीप माळी, राहणार तारामती नगर असं त्यांचं नाव आहे। घटनास्थळावरची जी काही परिस्थिती आहे त्यातून तो प्रकार घातपाताचा आहे असं दिसत आहे। आम्ही अधिक तपास करत आहोत। सर, घटनास्थळी कोण भेट दिली आहे तिथं? घटनास्थळी चोपडा शहराचे अधिकारी PIBC त्यांचे सगळे PSI आणि मी स्वतः भेट दिलेली आहे। बारामती येथील सहयोग निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी पदाधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। बारामतीतील सहयोग निवासस्थानी आयोजित भेटी दरम्यान नागरिकांनी विविध समस्या मांडल्या। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। संवादातून स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि नागरिकांच्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित समस्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं। या भेटीमुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलंय।